जी आउटर लाईन आहे ती पूर्ण जाते ती आम्हाला तो दाखवा. एक मिनिट समाज तर हे 2 किलोमीटर 9 मीटर अंतर सोडते. ठीक आहे, त्यांच्याकडे पॉसिबिलिटी दोन पर्याय पण आहेत. आमचं काय म्हणणं होतं की तुम्ही जी बिल्डिंग आहे त्याच्या बाहेर न घ्या, कारण आम्ही खाली बघायला येणार नाहीये की किती खोल आहे किंवा काय आहे. नाही पण आम्ही सर्वसामान्य माणूस काही आम्ही जाऊ शकत नाही. काय सर, त्या समाधीला काही समाधीसोबत राहणार नाही खाल्ल्या गेली. असं आहे की ही आता आपण इथून बोलू बरोबर. इथून स्टेशन असणार. स्टेशनमध्ये कसं असतं, मध्ये स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म असतो आणि ट्रॅक दोघं बाजून जातो. जर आपण हे दोघं टनेल जवळ आणले तर प्लॅटफॉर्म बसणार. स्टेशन स्किप करायला गेली त्याच्यामध्ये अजून एक ग्रुप आहे जो DPR सँक्शन होतो. त्याच्या नियमाप्रमाणे 1 किलोमीटर अंतर पाहिजे. ह्याच्यात तो पहिला पद्मावतीचा DPR आहे 600 मीटरवरती बरोबर इकडे घ्यायचं का 8 तास. नाही 1 किलोमीटर नाही आहे साहेब, पद्मावतीला आहे मी मोजून दाखवतो. 600 मीटर फक्त अंतर आहे त्याच्यात. का 8 तास आहे, 300 कोटी रुपये त्यामध्ये खर्च होतो. का फक्त इकडे 8 तास आहे, कुणासाठी 8 तास आहे. अजून एक लोकप्रतिनिधी काही DP सँक्शन करून घेतल्या 2 बिल्डिंगमधून का 4 FSI मिळणारे म्हणून. आणि who is suffering, Maharaj is suffering from here. I will take the name of that person also. नाही आम्हाला बाहेर नाही घ्यावं. आमचे 2-3 अजून त्यांना ऑप्शन्स आहेत ते पण देतो तुम्हाला. हे कॉलम खाली जाता येणार. या दोघांचं पलीकडनं पण जागा आहे तुम्हाला. मग ते स्टेशन तयार होईल. स्टेशनचं साहेब बराच वेळ भेटते दीक्षित आहे. सर मॅम, what is the problem here is they want the station here. Why I don't know. Within 600 meters. Why 600 meters there should be station? They are spending 300 crores for it. बालाजी परत त्या फ्लायओव्हरच्या खाली येते. आपण एक विषय बघून घ्यावा ना एकटाच का आपण इथे मी तिकडे रोड वाढलाय ना तिथे काय हा जो रोड शेड जिथपर्यंत रोड आहे त्या बाजूला सायकल ट्रॅक आहे, सर्व्हिस रोड 12 मीटरचा 9 मीटरचा त्यामुळे त्याच्यात ते बसवलेलं आहे. त्या बाजूला तरी असं स्टेशन ह्या साईडला घेतलं बाकी नऊ पद्धतीपासून हा बालाजी नगर सगळा लोक बसताना आता सुद्धा पण मिळतं. जे RTC कन्सल्टंट आहेत त्यांनी काय सांगितलं जे खाल्लं ड्रिलिंग होणार आहे त्याची 130 सुद्धा बंद जाणार आहे. आम्ही मंडईमधनं गेलो तुझे जुने वाडे होते. एकही वाड्याचा कुठलेही